शेतकऱ्यांना 8 दिवसात पीक कर्जाचे वाटप करा। ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली जोरदार निदर्शने। गेल्या खरीप आणि यावेळी रब्बी उन्हाळी हंगामात झालेल्या उत्पन्नातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघालेला नाही। आताचा खरीप हंगाम तोंडावर आलाय, त्यामुळे शेतकऱ्याला पीक कर्ज घेतल्याशिवाय पेरणी करणे शक्य नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे। जिल्ह्याला 1500 कोटींच्या पीक कर्जाचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ 10% पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे। ही गती वाढवून आठवड्याभरात पीक कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली। जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले। अन्यथा शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून जिल्हाभरात तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। मुद्दा क्रमांक 1, जिल्ह्यामध्ये पेरणीचा हंगाम जवळ आला। 1500 कोटीचं क्रॉप लोन वाटप करण्याचं उद्दिष्ट असताना आजच्या तारखेपर्यंत फक्त 150 कोटीचं वाटप या जिल्ह्यात झालेलं आहे। म्हणजे अतिशय मंद गतीनं या बँकेचं काम चाललं आहे। शेतकऱ्यांना रडायला त्या ठिकाणी येतं। 15 दिवसावर 8 दिवसावर पावसाळा येऊन ठेपला, पेरणी येऊन ठेपली, बियाणं घ्यायचं, खताचं बियाणं आणायचं, घरात पेरणी करायची आणि या पद्धतीनं बँकेवाले अशा पद्धतीनं हे करून राहिलेत। तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक सांगितलं की तुम्ही या बँकांना सूचना द्या, यांना तात्काळ या शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्या आणि खत बियाणं घेण्यासाठी यांना पैसा मुबलक झाला पाहिजेत। दुसरा मुद्दा, अवकाळी पाऊस जो पडला, या पावसानं जिल्ह्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या फळबागाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना याचा मोबदला ताबडतोब मिळाला पाहिजे। कृषी विभागामार्फत एक पथक तयार करून कृषी केंद्राच्या फिरतं पथकचा एक स्क्वॉडिंग तयार करून जे बोगस बियाणं या जिल्ह्यामध्ये बोगस बियाणं बोगस खतं वितरत होत आहे, काही दुकानदार लोक आवाचे सवा पैसे घेत आहे, तर यालाही कुठेतरी अंकुश लागला पाहिजेत आणि या जिल्ह्याच्या शेतकऱ्याला, पोशिंदाला, शेतकरी मायबापाला या ठिकाणी कर्जरूपी पैसा तात्काळ उपलब्ध झाला पाहिजे। जर जिल्हाधिकारी साहेबांनी या बँकांना आदेश देऊन जर 8 दिवसामध्ये हे उद्दिष्ट पूर्ण झालं नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं जिल्हाभर आम्ही आंदोलन